नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलेलो आहोत फार्म हाऊसमध्ये, आहे ना? हां, टायगर कुठे आहे फार्म हाऊस? हे बघा आमचा फार्म हाऊस. आमचं फार्म हाऊस नाही बरं का, आमची आई आहे ना इथे आहे ना पाणी मारायचं काम करते. फार्म हाऊस आहे हे आपल्या आमच्या माणगावमधील नगरसेवक आहेत, त्यांचं नाव काय मला माहीत नाही, तर त्यांचा ते फार्म हाऊस आहे. आणि तर आईला इथं आहे ना पाणी मारायचं काम करते आई इथं. तर आई बोलली जा जाऊन तिथं बसा, जरा थंड हवा मिळेल, घरात खूपच गरम होतं आहे. त्यामुळे ती बोलली इथं पंखा वगैरे सगळं आहे, जाऊन इथं थोडा आराम करा, थंड हवा आहे इथं, आहे ना. तर मस्तपैकी वाटतं इथं. हे नारळाचंच झाड आहे. हां, नारळाचंच आहे हे पण. टायगर ए चल आतमध्ये आण, दरवाजा लावून घे. ए बाबली, आमची गाडी येते तिकडून. ते काळू ते कुत्रा टायगरला बघून पळतायत नुसते इकडून तिकडून. हा बघा गाडी घेऊन येतोय टायगर. ए परा पळाला, चोर आलेला, चोर घरात. तिथं झाडाखाली लाव मस्त. हे बघा यांनी आता पाणी चालू केलंय बाबूनी. सगळं गारगार कर बाबू, इथं पण मार ना जरा. ए बाबू पहिले इथं मार थोडस. हे बाई इथं मार, म्हणजे इथं आम्हाला गार लागेल जरा. हा इथं मार. हा असं असं मध्ये बोट दाब ना, लाव ना. हा असं जरा तेवढंच थंडावा वाटतं. हे बघा ते लोक आहेत ना, त्यांनी फक्त इथं असं आहे ना फार्म हाऊस बांधून ठेवलं आहे. घर वगैरे बांधलेलं नाही आहे. घर आहे ना बांधणार आहेत, त्यांचा प्लॅनिंग नाही वाटतं अजून. त्यांनी झाडं लावलीच फक्त आणि फार्म हाऊस असं केलं आहे. तर येतात असं कधी पार्टी वगैरे करायला. हे बघा असं जेवण बिवण बनवतात मस्त. हां असं गारगार मार. बरं वाटते बाबली, बरी वाटते काबुली. हां हां, सगळ्यांनी आंघोळ्या केल्या तिथं. टायगर बाकी राहिलेला, मग म्हणजे टायगरला पण घालावी. हा दागुली पाणी पिवायची का? पिवायची दर या ये पाणी पियाला या. दरे घे ते पाणी पी. तो टोप घे ना, तिकून पण घाल बोलतो. तो टोप घे. हां टोप घेते घाल पाणी पियाला. आता बरं वाटेल जरा जरा गार वाळ झाला, एकदम गार. पाणी प्यायचं पाणी पियायचं. हे पाणी जात नाही का इकडून? जाईल ते, गिरेल ते. बरे पाणी पितात. तो बोलतो आंघोळच घाल. बरं वाटतं टायगर? हां हां, गरम झालंय. हां आता आहे ना बाबूनी आमच्या सगळीकडे, बाबूनी आणि यांनी संदीप मामानी मस्त सगळीकडे पाणी मारलंय सगळ्या झाडांना. ते बघा त्या सगळ्या झाडांना आहे ना पाणी मारायला लागतं. तर सकाळ संध्याकाळचं 2 टाईम पाणी मारायला येतात. तर बोलली चला आता आपण पण जाऊ त्या निमित्ताने आणि जरा बसूया, है ना. बरं वाटतं मग उन्हामध्ये. तर आम्ही उन्हाच्या टायमाला आलो आहे. आता आम्हाला जायचं आहे बाजारात जायचं म्हणून म्हटलं पहिले पाणी बिणी. आई बोलली पहिले पाणी मारून या, है ना. काय बोली पाणी प्यायची का? चला टायगर अंघोळाची जा तिकडे, जा तिकडे जा, झटक जा अंग. इकडे ये बरं, इकडे गारच बस. ये इथं बस, इथं बस इथं. ए बाबू पाणी दे ना. आता तोंड हातपाय धुतलेत. टायगर पण मस्त अंघोळ करून गारगार झालाय, हे ना. तर गाडीत बसायचं फक्त वाट बघतोय, गाडीत बसू द्या लवकर. गाडी वगैरे पुसले चांगलीपैकी, हे ना. आत्ता गाडीत आलोय आणि हा बघा त्याला पण बरं वाटतंय. AC लावले आणि गाडीतच बसलोय. लय उकाडा आहे मित्रांनो, खूप उकाडा आहे, खूप माझ्या बाबल्याचे खूप हाल होत चालले. हाल म्हणजे गरमी नाही फक्त बरं का, बाकी काय खाण्यापिण्याची नाही, फक्त त्याला गरमी असह्य होत नाही. असह्य होते असं झालं. आता आम्ही घरी निघतोय आणि मग घरी गेल्याच्या नंतर आता जायचंय पुढं बाजाराला. त्यांचं आहे ना ते बघा दरवाजा काढतायत, खोलतायत. तो दरवाजा काय दोघांमध्ये खोलना झालेत. मजा चालले मगाचपासून.
तो गेट आहे ना, तो गेट झालाय जाम. आणि त्यामध्ये दोघं जण ते गेट हालून पर दोघं जाम झाले. चला मित्रांनो, निघोच्या आम्ही चाललो. बाय बाय. मित्रांनो, आता जायचंय आम्हाला बाजारात. तर हा पोरगा मागा लागलाय, त्याला म्हणतात जरा झोप आला तर बघा, तर लागू द्या, जाऊ द्या. ए चल बाबू, चल. काय टायगरला नाही घेऊन जात, टायगर आहे घरातच. तर सारखं टायगरला कुठे घेऊन जायचं, तो गाडीमध्ये मनी स्थिर बसत नाही आणि झोपत पण नाही. म्हणून म्हणलं की चला आता टायगरला जरा आराम करू दे, है ना. आता तो टायगर आईचे कान बधीर करून टाकणार आहे. टायगर घरामध्ये रडत बसला. आता तुम्ही म्हणाल की टायगरला का नाही घेऊन आलात, तर टायगरला आणायला कसं बाजारात जायचं आहे, बाजारपेठेत. तिथं कुठं टायगरला घेऊन फिरणार आहे ना, सगळं पब्लिक एरिया असणार, त्यामुळे टायगरला आणलं नाही. आणि आता तो, त्याला काय वाटतं आम्ही गेलो निघून त्याला सोडून, कोणच नाही जोडीला ना, आई आहे फक्त. आता आई भोवती तो खूप मोठा गोंधळ घालणार आहे टायगर. गोरेगावमध्ये आलो आहे. तर गोरेगावमध्ये इथं बघा, इथं आहे ना, तो बियाणं आणायला गेलाय बाबू आमचा. आतमध्ये मी नाही गेली तिथं. तर ह्याचं बियाणं असतं ना आपल्या शेतीचं, ते बियाणं काय तांदूळाचं, ते आणायला गेलंय तिथे. तर बियाणं आणायला गेलेत, बघूया चला आपण. सगळे शेतीची बियाणे वगैरे मिळतात इथं. हे बघा, हे दुकान आहे काय, खताविताचं बियाण्यांचं आहे काय. घेतलं मग. बरंच मोठं आहे इथं सगळं. अरे इकडे शॉपिंग मॉल पण आहेत आतमध्ये. हां, हे काय कपड्यांचे. अरे वा, छान छान मस्त ड्रेसेस. अरे वा, त्या इकडे कधी आलीच नव्हती. हां, हे वरती सगळं मॉल आहे वरती. हां, आता बेकरीमध्ये इथं पाव घेऊया. क्रीम पाव आहे ना, कसं आहे. 40. आता बेकरीत आली मित्रांनो, आता खायला काहीतरी घेते. गाडी पैसे आली. जरा हे घ्या, पिशव्या पकडा. नाही माझ्याकडे दे, काय नाही. चल, हा चल लस्सी प्यायला चला. हे राहू दे, चल. आणि हे कुठे आहेत बाबू, आपल्याला घ्यायचंय काय, अजून राहिलं काहीतरी घ्यायचं होतं, काय माहिती. इथे सगळे माझ्या तोंडाकडे बघतायत की बाई कॅमेरा घेऊन काय फिरते बघा. सगळी लोक आहेत ना तिकडचे. इथं आलेलो लस्सी प्यायला, पण एवढं गरम झाले ना, आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही म्हटलं लस्सी नको, आता आम्हाला छास द्या. छास पितो आता आम्ही. त्या मित्रांनो मस्त थंडगार छास प्यायला. घाम बघा किती चाललाय माझा. बरं वाटतं. आईस्क्रीम पण घेतलेत परत. आईस्क्रीम पण घेतलेत, खायचे नाहीत, जे सगळ्यांना एक एक. वाव, मस्त भारी वाटते. हां, माझ्यासाठी एसी लावली. आईस्क्रीम घेतलाय ना म्हणून माझ्यासाठी एसी लावली. त्यासाठी एसी लावली. हां, लय मोठं झालं. दे बा, सगळ्यांना दे ना. हां दे, पितळून जाईल. मित्रांनो, आता सगळे शॉपिंग झाले आमची. हे बघा, है ना, खेकडी घेतल्या आणि मोठा मासा घेतलाय, शिवडा. शिवाय हे बघा केवढे मोठे मोठे जामून घेतलेले आहेत. जामून है ना, आणि एवढे गोड आहेत ना, खूप गोड आहेत. मस्त. आमच्या गावाला जांभळं बी बोलले ना, ही भेटतात. नदीच्या किनारी झाड आहे ती.
सगळे नदीत पडलेले असतात ते जांभळं, खायला एका मिळत ना. इथं बाजारात आहे ना, बाजारात विकायला इथं अशी येतात जांभळं, भरपूर होती आतमध्ये. घेतली मी पाव किलो 50 रुपयाची. खाते. घरी आलोय आणि टायगर काय करतोय ते बघूया. आवाज नको देऊ इथून ना. बसलाय गप्पा, आवाज तर नाही येत. आता बघूया. झोपलेला नाही. हा थांब थांब थांब. अरे मम्मा आली आहे. अरे पाणी सांडेल बाबा. थांब थांब थांब. ये वरती वरती वरती. मी तुला आईस्क्रीम आणलंय. ये वरती ये. इथे ये. हा या. हा बस. हा बस. हे आईस्क्रीम आणलंय ना. आणलं 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 आणलं. अरे थांब. अरे टायगर. अरे टायगर. आईला दे, तू खा लवकर, नाही तर खरं नरम होऊन जाईल. तर फ्रीज नाही आहे बघा. आईस्क्रीम आणलाय. हे बघा टायगरला खाऊ आणलं ना मी. हा तुला बोलली ना मी. धर 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 लवकर धर धर. नको नको धर. हे आली आपली बुलेट. टायगरचे पप्पा पण आले. हे टायगर पप्पा आले लवकर. हे आले आले. जा लवकर. खुश 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 खुश. अरे बाबा पप्पी पप्पी घेतोय बा कसा. येऊ दे. रडून दाखवतोय रडून दाखवतोय. मला घ्या मला घ्या. चल या. वितळायला लागला लवकर या. डिश आहे. चल 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 चल. कोणी मारलं? हा ये. पप्पी घे लवकर. पप्पी घे. ए बाबू डिश आण ना. आईस्क्रीम पडायला लागलं. लवकर आण लवकर आण. अरे बापरे. एका पोराला किती मारलंय. हा थंड थंड पाणी पिया. टायगर खुश आहे. पप्पा आले. टायगरचे पप्पा आलेत ना. हा मग माझे पप्पा आले. तुम्ही पण या म्हणा गरमीत मारायला. आता बघितलं किती बारीक आहे. हा मग भात बारीक आहे. आम्हीच आणला ना. मग आता श्रवण आमचा इथं फ्रीज रिपेअरिंग करतोय. बघूया आता काय करतोय तो. आणि गणपती बाप्पा मोरया. कुठं लागते कॉम्प्रेसर चालू झाला, फ्रीज नाही चालू झाली. वायर बघ ना कुठं तोडली असेल यांनी. नाही बघ, आवाज आला पाहिजे ना. काय माहिती नाही, लाईट लागत नाही, आवाज येत. लाईट तर नाही पण आवाज आहे असा. कर जरा बंद कर. कुर्र असा आवाज नाही येत. हे बघा आई आमची मच्छी तोडते मस्त. केवढा मोठा मासा घेतलाय बघा मी मित्रांनो. जिताडा काय बोलतो याला. शिवळा शिवडा शिवडा. आणि आई त्याच्यात अंडी आहे वाटतं. धार आहे का त्याला. अगं धार चिकार आहे पण तो कडक असतो ना. असं आहे काय. मग आता हळू कापा. हा काप. ही बघ अंडी. अंडी नाही ती चरबी आहे. ही बघ. हा रे. या अंडी अक्की अक्की अंडी तागोलीला पण द्या माझ्या आई. तागोलीला एक अंड द्या त्यातला. आणि बाकीच्या हे तागोली. हे बघ कोली मोती मच्छी. ही बघ कोली मोती मच्छी. ही बघ का चावेला चाव मच्छी चाव 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 चाव. हो अंडी बघा. वाव आया अंड्याचं काय करणार तू. फ्राय करणार. हा मस्त फ्राय करा. आताच पहिले फ्राय करायलाच घे तू. मच्छी पहिले तळून घे गॅसवरती तिकडं आपल्या ह्याच्यावर. माझ्या आईने बघा आम्ही गेलो तिकडं तर आईने आज पटापट मस्त आवरून घेतलेला आहे मित्रांनो. आहे ना. त्या आईने बघा केवढी मोठी मच्छी. इकडे आहे ना आमच्या इथं कापून देत नाहीत. घरीच कापावी लागते. काप मस्तपैकी. तुम्ही आता टायगरच्या पप्पांना चाय ठेवले. चहा द्यायचं त्यांना. टायगर खुश झाला आता.
आता म्हणतोय सगळी माणसं आलीत माझी, आता काही टेन्शन नाही, त्यामुळे आता चांगलं आहे. गरम होतंय फक्त टायगरला, बाकी काय नाही होत, फक्त गरम होतंय हो आमच्या बाबलीला, बस लय गरम होतंय. गरमागरम चहा प्यायला या सर्वांनी. हा मी आता आणले, गोरेगावला गेले होते तेव्हा आम्ही. ए सुमित, तुम्ही दे का? समीर, सॉरी सुमितच आला, बाबू नाही आई. हे बघा बनपाव आणि तो बापाची आठवण. हा तो बाप हा. आणलेला ना बनपाव. बनपाव आणि हे पाल्म केक, हे खजूर केक, फला खजूर केक. तुला काय पाहिजे? पाहिजे? टायगर काय ना नुसता वास घेतोय फक्त, बस. या सर्वांनी नाश्ता करायला 6:45 वाजले आणि तो बघा किती उजेड, अजून वाटत पण नाही अंधार झाले आहे ना, उठण्याला परत सूर्य डोक्यावरती आला. आहे ना. हा. हां टायगरला खायचंय, टायगरचे लाड बघा किती चालले आता, लय लाडत आले आता, लय लाडत आले आहे ना. काय माहिती कोणच नाही, मी सर्वांना चहा घेतलाय. चला आता मस्तपैकी खाऊन घेतो. हे बघा, हे घ्या. बाबली तू खाणार आहे? खाणार आहे तू? नाही खाणार, नाही खाणार, जाऊ दे. चला ए या ना बाबांनो लवकर, काय बोलव टायगर. बोललो खांडला. तर मित्रांनो चला आता नाश्ता करून घेते, त्यानंतर स्वयंपाक करायचा तर आईच करणार आहे, मी काय करणार नाही, मी झाडलोट वगैरे काय करून घेईन. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर या पुढील व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.